नमस्कार. आज आपण मुंड्याला आकार कसा द्यायचा परफेक्ट ते बघणार आहोत. तर आहे 35 आणि 36 आहे फुल बस्ट आणि 30 आहे कंबर आणि शोल्डर आहे. तर आता 13.5 उंचीसाठी आपल्याला घ्यायचंय 13.5 तयार उंची आहे ते 1 इंच प्लस करून 14.5 वर खून करून घ्यायचे आणि दुसरी खून करून घ्यायचे 5.5 वर. अजून थोड्या अंतरावर तशाच खुणा करूया. 14.5 वर एक आणि 5.5 वर एक. आता इथे आपल्याला या दोन रेगा मारून घ्यायचे. इथे येणार आहे छातीचा चौथा भाग आणि इथे येणार आहे शोल्डर. ही असेल ती आपली शोल्डर येणार आहे. तर 5 आलेली आहे. तर इथे पण 5 वर एक खून करून घेऊया आणि रेग मारून घेऊ. आता ही झाली पुढच्या भागाची शोल्डर. इथे 5 तर इथे 5. पण आपल्याला पाठीमागच्या भागाला मुंडा काढण्यासाठी मुंड्याचं सांगते, मुंडा काढण्यासाठी अर्धा इंच बाहेर जायचं असतं. तर हे बघा असं अर्धा इंच बाहेर जायचं आणि ही तिरकी रेग मुंड्यासाठी ओढून घ्यायचे. हा झाला पाठीमागचा मुंडा आणि हा जो आतमध्ये आहे रेग ते आहे पुढचा मुंडा. तर आता हे 5.5च्या रेगेचा अर्धा करून घ्यायचा आहे. दोन्ही रेगांवर करून ठेवायचा असा अर्धा. आता या कोपऱ्यातून 1 इंच तिरकस जायचंय आणि या कोपऱ्यातून सुद्धा 1 इंच तिरकस. अशा ह्या दोन खुणा करून घ्यायचे. आता इथे टाकायचा आहे छातीचा चौथा भाग. तर छाती आहे आपली 35 इंच. तर 35 इंचाचा चौथा भाग येतो 8.25 आणि आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यावं या पद्धतीने. आता इथे आपल्याला करायचंय कंबर. कमरेचा चौथा भाग. कंबर आहे 30 इंच. त्याचा चौथा भाग येतो 7.5 आणि 1 इंच टक्स साठी लागणार आहे आणि 1.5 इंच मार्जिन लागणार आहे. तर अशा आपल्या या खुणा झालेल्या आहेत. आपण या खुणा रेगा ओढून घेऊया अगोदर. या पद्धतीने रेगा ओढून घ्यायचे. आता बघा हा आकार आपल्याला द्यायचा आहे. तर ही जी आतली रेग आलेली आहे ही रेग, तर इथून या आतल्या खुण्यावर द्यायचंय. तर डॉट डॉट करत यायचंय असं असं आणि बाहेरचा इथून यायचा इथून. तर बघा हा मुंडा असा आलेला आहे. अगदी हाताने परफेक्ट मुंडा कसा द्यायचा तर हे बघा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे कसं कसं करायचं. तर हा झाला परफेक्ट मुंडा. आणि आता हा मोजून पण बघायचा आहे आपल्याला. तर तुम्ही म्हणाल की 36 आहे, 35 साईजला हा मुंडा परफेक्ट झाला, पण हाच मुंडा तुम्हाला 34 साईजला किंवा 36 साईज 37 38 साईजला हाच मुंडा येईल 5.5 वर असं नाही. हा सुद्धा मुंडा 5.5 वर आलेला आपल्याला योग्य आहे का, बरोबर आहे का कटिंगला, ते कसं मोजायचं. तर आपला मुंड्याचा आकार बघून घ्यायचंय, मुंड्याचं माप बघून घ्यायचंय किती आहे ते. तर मुंड्याचं माप आहे 15 इंच. तर 15चे निम्मे होतात 7.5. तर हे 7.5 पेक्षा थोडंसं मोठंच भरलं पाहिजे. तर आपण हा मोजून घेऊया अगोदर पाठीमागचा. हे बघा 7.5 पेक्षा अर्धा इंच मोठा येतोय. तर एवढा नकोय आपल्याला, थोडासा कमी करून घेऊया. हा असा असा वर घेऊया थोडा इथे. या पद्धतीने आपल्याला हा शोल्डर मुंडा आकार मोजून घ्यायचा आहे. हा पण इथे वर मिळवूया. तर बघा मी तुम्हाला इथे पाठीमागचा आणि पुढचा मुंडा कसा द्यायचा बिना फ्रेंच कर्व किंवा कोणतेही साधन न घेता आकार कसा द्यायचा ते दाखवले. या पद्धतीने मुंड्याचा आकार द्यायला शिका तुम्ही. मी तुम्हाला दाखवले. तर साईजवर मुंडा नसतो. बाहेरचा मुंडा कापून घ्यायचा हा. या पद्धतीने आपला हा मुंडा झालेला आहे आकार देऊन. बघा एकदम छान परफेक्ट. कुठेही तुम्हाला मुंड्यामध्ये झोळ येणार नाही किंवा बाहीला पण चुन्या पडणार नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही मुंडा कापायला शिका. मी अगदी सोप्या पद्धतीत थोडेसे टिप्स देत मी तुम्हाला मुंड्याला आकार कसा द्यायचा ते दाखवलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.